काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांना मंत्रिपदाचे वेध लागले असून लवकरच ते पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. हा विषय ताजा असतानाच आता लोकसभेत विशाल पाटलांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या उबाठा गटाच्या नेत्यालाही सत्तेचे वेध लागल्याचं दिसते. यातूनच ते उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे. उबाठा गटाचे हे नेते म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील. लोकसभा निवडणुकीवेळी सांगली लोकसभेतून चर्चेत आलेले चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या बातम्या पुढे आल्या. या बातम्यांमुळे सध्या तरी सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र चंद्रहार पाटील आपल्याला पहिल्याच झटक्यात तिकीट देणाऱ्या उद्धव ठाकरेंची साथ का सोडताहेत, ते कोणत्या पक्षात जातील आणि चंद्रहार पाटलांच्या जाण्याने जिल्ह्यातील समीकरणं कशी बदलतील, याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आर्य मांजरेकर. सोमवार 21 एप्रिल रोजी उबाठा गटाचे नेते चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. चंद्रहार पाटील सर्वाधिक चर्चेत आले ते लोकसभा निवडणुकीवेळी. खेळाचं मैदान सोडून अचानक राजकारणात एंट्री आणि त्यानंतर थेट सांगली लोकसभेची मिळालेली उमेदवारी यामुळे चंद्रहार पाटील चांगलेच प्रकाश झोतात आले होते. पण त्याहीपेक्षा जास्त चर्चेत आले ते म्हणजे त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि उबाठा गटात झालेल्या संघर्षाच्या वेळी. खरं तर सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ, पण उबाठा गटाने यावर दावा करत तिथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे उबाठा गटाने लोकसभेवेळी परस्परच ही उमेदवारी जाहीर करून टाकली होती. सांगली लोकसभेत विशाल पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण महाविकास आघाडीत ही जागा उबाठा गटाला सोडण्यात आल्याने उबाठा गट काही ही जागा सोडण्यास तयार नव्हता. काँग्रेस हायकमांड कडूनही विशाल पाटलांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला. विविध एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्यानंतरही उबाठा गट या जागेवर अडून बसला आणि नाईलाजाने काँग्रेसनेही यासाठी होकार दिला. परंतु विशाल पाटील देखील निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे शेवटी त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणुकीत विजयही मिळवला. त्यांच्या विजयासाठी विश्वजित कदमांनीही चांगलीच फिल्डिंग लावली होती. सांगलीतील खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजय काका पाटील यांच्यातच झाली. याउलट चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी सभाही घेतल्या. मात्र या सभांचा काहीही परिणाम झाला नाही. चंद्रहार पाटलांना केवळ 60,860 मतं मिळाली आणि त्यांचा दारुण पराभव झाला. एवढंच नाही तर या निवडणुकीत चंद्रहार पाटलांचं डिपॉझिटही जप्त झालं. त्यानंतर ते राजकीय क्षेत्रात फारसे सक्रिय दिसले नाहीत. या सगळ्या घडामोडीनंतर आता चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंचे शिवबंधन तोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांकडून पुढे येते. त्यामुळे आता लवकरच ते पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वास्तविक चंद्रहार पाटील हे पैलवान असल्यानं त्यांचं मूळ क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र. त्यामुळेच क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याकरिता ते सत्तेत जाणार असल्याचंही बोललं जाते. शिवाय वर्तमान काळात उबाठा गटाची ढासळलेली अवस्था पाहता त्यांनी हा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे महायुती सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना, प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याची तयारी यामुळे विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते सरकारमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचं दिसते. अशातच चंद्रहार पाटील देखील शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एका पक्षात जाणार असल्याचं सांगण्यात येते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.